कर्क रास या आठवड्यात सूर्याचे वृषभ राशीतील भ्रमण कर्क राशीच्या लाभस्थानावर प्रभाव टाकत असल्यामुळे इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याचे आणि नवीन संधी मिळण्याचे संकेत या आठवड्यामध्ये आहेत. चंद्राच्या प्रभावामुळे भावनिक संवेदनशीलता वाढेल, पण त्याचबरोबर योग्य निर्णय घेण्याची अंतःप्रेरणाही मजबूत राहील. पारंपरिक वैदिक ज्योतिषानुसार ह्या आठवड्यामध्ये कर्क राशीमध्ये लाभवृद्धी योग आणि मित्र सहाय्य योग हे 2 योग सक्रिय होत आहेत. त्यामुळे एखादा मित्र, नातेवाईक किंवा प्रभावशाली व्यक्तीच्या माध्यमातून महत्त्वाच्या संधी तुम्हाला या आठवड्यात प्राप्त होऊ शकतात. अनेक दिवसांपासून मनात असलेली एखादी योजना आता प्रत्यक्षात आणण्यासाठी हा काळ उत्तम आहे. नोकरीच्या क्षेत्रात तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. टीमवर्कमधून चांगले यश मिळेल. वरिष्ठांशी संबंध सुधारतील आणि काहींना नवीन जबाबदारी देखील मिळू शकते. प्रशासन, शिक्षण, आरोग्य, सामाजिक सेवा आणि व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्क राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये काही विशेष लाभ होऊ शकतात. व्यावसायिकांसाठी आठवडा ग्राहक वाढीचा आणि नवीन संपर्क निर्माण करण्याचा असून मार्केटिंग, खाद्यपदार्थ, घरगुती वस्तू किंवा कौटुंबिक व्यवसायात विशेष प्रगती साधू शकाल. जुन्या ग्राहकांकडून पुन्हा काम मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उत्साहवर्धक असून समूह अभ्यास, मार्गदर्शन वर्ग आणि स्पर्धात्मक उपक्रमांमध्ये तुम्ही चांगली कामगिरी करू शकाल. मित्रांच्या सहकार्याने कठीण विषय देखील विद्यार्थ्यांना सोपे वाटतील. वैवाहिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबत एखादा छोटासा प्रवास किंवा विशेष क्षण अनुभवू शकाल. प्रेमसंबंधामध्ये विश्वास आणि भावनिक जवळीक वाढेल. काहींना नाते अधिक गंभीर करण्याचा विचार ह्या आठवड्यात सुचू शकतो. मात्र भावनांच्या भरात कोणतेही मोठे आश्वासन देऊ नका. आर्थिकदृष्ट्या आठवडा लाभदायक ठरणार असून अतिरिक्त उत्पन्न, बोनस किंवा जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. मात्र मित्रांसाठी व सामाजिक कार्यक्रमावर खर्च अतिरिक्त होणार नाही ह्याची योग्य ती काळजी घ्या. आरोग्याच्या दृष्टीने कर्क राशीच्या जातकांना पचनसंस्था, छातीशी संबंधित किरकोळ त्रास व पाण्याचे पिण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे थोडासा थकवा जाणवू शकतो. तेव्हा नारळ पाणी प्या, भरपूर फलाहार करा आणि शक्यतो हलका आहार घ्या. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मानसिक शांततेसाठी संध्याकाळी काही वेळ कुटुंबासोबत घालवा. त्यामुळे तुमचं कौटुंबिक आरोग्य देखील चांगलं राहील. कर्क राशीकरता ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 7. शुभ रंग आहे मोती पांढरा आणि चंदेरी. शुभवार आहे सोमवार. शुभ दिनांक आहे 8 जून व 13 जून. व कर्क राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या सोमवारी सकाळी एका स्वच्छ स्टीलच्या वाटीत कच्चे तांदूळ घ्या आणि त्यावर एक पांढरे फूल ठेवा. ही वाटी घरातील खिडकीजवळ 1 तास ठेवा, ज्या खिडकीमध्ये नैसर्गिक सूर्यप्रकाश येतो. त्यानंतर ते तांदूळ पक्ष्यांना खायला द्या आणि फूल वाहत्या पाण्यात किंवा झाडाच्या मुळाशी अर्पण करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय कर्क राशीच्या चंद्रतत्वाला सकारात्मक ऊर्जा देतो, मानसिक अस्थिरता कमी करतो, कौटुंबिक सौहार्द वाढवतो आणि लाभाच्या संधी आकर्षित करण्यास मदत करतो. वृश्चिक रास या आठवड्यात सूर्याचे वृषभ राशीतील भ्रमण तुमच्या सप्तम स्थानावर परिणाम करत असल्यामुळे भागीदारी, वैवाहिक जीवन व सार्वजनिक संबंध यांना विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. मंगळाच्या प्रभावामुळे तुमच्यातील जिद्द आणि धैर्य वाढणार आहे, परंतु काही ठिकाणी संयम राखणं आवश्यक आहे. पारंपरिक वैदिक ज्योतिषानुसार ह्या आठवड्यामध्ये सहकार्य सिद्धियोग आणि करार लाभ योग हे 2 विशेष महत्त्वाचे योग वृश्चिक राशीमध्ये निर्माण होत आहेत. त्यामुळे इतरांच्या सहकार्याने मोठी कामे पूर्ण होण्याची शक्यता असून नवीन ओळखी, व्यावसायिक संपर्क व सामाजिक संबंध तुमच्यासाठी ह्या आठवड्यामध्ये लाभदायक ठरू शकतात. एखाद्या महत्त्वाच्या चर्चेत तुमचे मत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. नोकरीच्या क्षेत्रात टीमवर्कला विशेष महत्त्व राहील. सहकारी आणि वरिष्ठ यांच्याशी समन्वय ठेवल्यास चांगले यश प्राप्त करू शकाल. व्यवस्थापन, कायदा, विक्री सल्लागार किंवा सार्वजनिक व्यवहाराशी संबंधित क्षेत्रातील वृश्चिक राशीच्या जातकांना नवीन प्रगतीच्या संधी प्राप्त होऊ शकतात.
व्यावसायिकांसाठी हा आठवडा भागीदारीतून लाभ मिळवून देणारा असून नवीन करार, एजन्सी, संयुक्त उपक्रम किंवा मोठ्या ग्राहकांशी व्यवहार होण्याची शक्यता आहे. मात्र सर्व अटी आणि शर्ती काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे. कोणाच्याही आश्वासनावर अंधविश्वास ठेवू नका. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मार्गदर्शन आणि सहकार्याचा असून शिक्षक, मार्गदर्शक किंवा मित्रांच्या मदतीने कठीण विषय सोपे वाटू शकतात. गटचर्चा आणि प्रकल्पांमध्ये यश मिळेल. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत संवाद साधू शकाल. काही गैरसमज दूर होऊन नाते अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधामध्ये भावनिक जवळीक आणि विश्वास वाढणार आहे. काहींना नातेसंबंध पुढील टप्प्यावर नेण्याची संधी मिळू शकते. मात्र स्वभावातील हट्टीपणा कमी करणं गरजेचं आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा स्थिरता देणारा असून भागीदारीतून व संयुक्त आर्थिक व्यवहारातून तुम्हाला लाभ होऊ शकतो. जुने देणे घेणे निकाली निघण्याची शक्यता आहे. मात्र मोठी गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. आरोग्याच्या दृष्टीने वृश्चिक राशीच्या जातकांना पचनसंस्था, रक्तदाब व मानसिक ताण याकडे विशेष लक्ष देणं गरजेचे आहे. नियमित व्यायाम करा, पुरेशी झोप घ्या. त्यामुळे आठवडाभर तुमची ऊर्जा टिकवून ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. विशेषतः रागावर नियंत्रण ठेवा, त्यामुळे तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहील. वृश्चिक राशीकरता ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे 6 व 9. शुभ रंग आहे गडद लाल व मरून. शुभ वार आहे मंगळवार. शुभ दिनांक आहे 9 जून व 13 जून. व वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या मंगळवारी सकाळी एका स्वच्छ मातीच्या भांड्यात 1 मूठभर लाल मसूर आणि 1 तांब्याचे नाणे ठेवा. हे भांडे घराच्या दक्षिण दिशेला सूर्यास्तापर्यंत ठेवा. संध्याकाळी ती डाळ पक्ष्यांना व जनावरांना खायला द्या आणि नाणे आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा आपल्या पैशांच्या पर्समध्ये 7 दिवसपर्यंत ठेवा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय वृश्चिक राशीच्या मंगळ तत्वाला संतुलित करतो, भागीदारीतील अडथळे कमी करतो, निर्णय क्षमता वाढवतो आणि अनपेक्षित सहकार्य तसेच यश मिळवून देण्यास सहाय्यक मानला जातो. मीन राशीच्या जातकांना सूर्याचे वृषभ राशीतील भ्रमण मीन राशीच्या तृतीय स्थानावर प्रभाव टाकत असल्यामुळे धैर्य, संवाद कौशल्य, लघु प्रवास, नवीन संपर्क आणि स्वतःच्या प्रयत्नातून यश मिळवण्याचे संकेत आहेत. गुरुच्या शुभ प्रभावामुळे आत्मविश्वास वाढेल आणि योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. पारंपरिक वैदिक ज्योतिषानुसार या आठवड्यामध्ये पराक्रम वृद्धी योग आणि संपर्क लाभयोग हे 2 महत्त्वाचे योग मीन राशीमध्ये निर्माण होत असल्यामुळे अनेक दिवसांपासून मनात असलेली योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्हाला प्रेरणा मिळेल. भावंडे, मित्र किंवा सहकारी यांच्या सहकार्यामुळे काही महत्त्वाची कामे पूर्ण होतील. तुमचे विचार आणि मते प्रभावीपणे मांडण्यात तुम्हाला यश मिळेल. नोकरीच्या क्षेत्रात हा आठवडा सक्रिय राहणार असून नवीन कामे, बैठका, प्रवास व संवादाशी संबंधित जबाबदाऱ्या वाढू शकतात. मीडिया, शिक्षण, विक्री, लेखन, प्रशिक्षण, डिजिटल क्षेत्र आणि जनसंपर्काशी संबंधित मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये विशेष लाभ होऊ शकतो. व्यावसायिकांसाठी नवीन ग्राहक मिळवण्याचा आणि व्यवसायाचा प्रचार करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. मार्केटिंग, ऑनलाईन व्यवसाय, प्रकाशन, पर्यटन व सेवा क्षेत्रात विशेष प्रगती साधू शकाल. नवीन कल्पना आणि धाडसी निर्णय भविष्यात चांगला फायदा करून देऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अत्यंत प्रेरणादायी ठरणार असून स्पर्धा परीक्षा, मुलाखती, सादरीकरणे आणि प्रकल्पांमध्ये विशेष यश प्राप्त करू शकाल. अभ्यासात नवीन पद्धती वापरण्याचा फायदा होईल. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत संवाद वाढेल आणि एकमेकांच्या भावना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल. प्रेमसंबंधामध्ये आनंददायी क्षण अनुभवता येतील. काहींना आपल्या प्रिय व्यक्तीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. नात्यांमध्ये विश्वास आणि मैत्री वाढणार आहे. आर्थिकदृष्ट्या आठवडा हळूहळू लाभ देणारा असून लहान गुंतवणूक, फ्रीलान्स काम, कमिशन किंवा अतिरिक्त उत्पन्नाचे मार्ग तयार होऊ शकतात. मात्र उतावळेपणाने कुठलेही आर्थिक निर्णय घेऊ नका. आरोग्याच्या दृष्टीने मीन राशीच्या जातकांना खांदेदुखी, हात, घसा या संदर्भात त्रास ह्या आठवड्यामध्ये होऊ शकतो. थोडासा थकवा देखील जाणवू शकतो. त्याकरिता नियमित व्यायाम करा.
पुरेसे पाणी प्या आणि संतुलित आहार घ्या. मानसिकदृष्ट्या तुम्ही अधिक उत्साही आणि आशावादी राहण्याकरता ह्या गोष्टींचा तुम्हाला उपयोग होईल. मीन राशीकरता ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 7. शुभ रंग आहे समुद्री हिरवा व पिवळा. शुभ वार आहे गुरुवार. शुभ दिनांक आहे 11 जून व 13 जून. व मीन राशीकरिता ह्या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी सकाळी एका स्वच्छ पिवळ्या रंगाच्या कागदावर निळ्या रंगाच्या शाईने तुमची एखादी सकारात्मक इच्छा किंवा ध्येय एका वाक्यात लिहा. त्या कागदासोबत 1 चमचाभर तांदूळाचे दाणे ठेवून तो कागद घरातील एखाद्या आध्यात्मिक किंवा शांत ठिकाणी काही तास ठेवा. संध्याकाळी ते तांदूळ पक्ष्यांना खाऊ घाला आणि कागद तुमच्या पुस्तकात किंवा तुमच्या रोजनिशीमध्ये जतन करून ठेवा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय मीन राशीच्या गुरुतत्वाला बळकटी देतो, विचारांमध्ये स्पष्टता निर्माण करतो, योग्य संपर्क आणि संधी आकर्षित करतो आणि प्रयत्नांना यश मिळवून देण्यासाठी शुभ मानला जातो.